गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण जाणार आहोत मालाबार हिल इथे फिरायला. गाईज तर सकाळी सकाळी बघा पूर्ण रोड कसा आहे. पोरगी लाईनमध्ये लागले तिकीट काढण्यासाठी आणि स्टेशन बघा आमचं कसं आहे. तिकीट काउंटर मीन्स आणि स्टेशन आहे. तिकीट काढायला गेलो, आले तिकीट काढून तिकडे काढले आम्ही आणि आता चाललो आम्ही नालासोपारा स्टेशनवर पोचले आणि पुढे आम्ही खाली जातो. ट्रेन येणार आहे, थोडी लेट आहे, 15 मिनिट्स. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. सगळ्यांची सकाळ झालेली आहे, झोपेतून उठल्यात सगळे. गाईज आता आम्ही ग्रँड रोडला पोचलो. आता आम्ही ग्रँड रोड स्टेशनला उतरलेलो आहे आणि आम्ही तिकीट ऑलरेडी काढलेत तिकडच्या मालाबार हिल्सच्या. गाईज तर आता आपण ग्रँड रोडला पोचलो आहे. आता आपण इथून मालाबार हिल्सला जाणार आहे. तर चला पुढे बघूया कसं. गाईज होता आम्ही टॅक्सी घेतली आणि आता आम्ही चाललो मालाबार हिल्सला. फर्स्ट टाइम टॅक्सी एक्सपिरियन्स. आता जस्ट आम्ही टॅक्सीमधून उतरलो, एकदम ॲस्थेटिक फील आली. पहिल्यांदा बसलेलो आणि आता बघूया कुठे आहे ते. गाईज इथे आहे नॅचरल ट्रेल. भैया को क्या शूट ब्लॉग चालू आहे आणि इकडे पण व्हिडिओ चालू आहेत शॉर्टसाठी. आणि आता आपण चाललो आतमध्ये, तुम्हाला दाखवते मी कसं आहे ते. लेट्स सी गाईज. आहे आतमध्ये जायचं. गाईज इकडे मंदिर आहे, तर मंदिरमध्ये जाऊन आपण दर्शन करून येऊया. चला. गाईज तर आता मंदिरात जाऊया आपण. तर चला जाऊया आतमध्ये, बघूया कसं आहे ते काय. आम्ही मंदिरामध्ये आल्यात. दर्शन वगैरे केलं. आता आपण इकडूनच एवढा सुंदर व्ह्यू येतो, तर तिकडे बघूया आता. नेचर मस्त व्ह्यू येतो इथूनच, समुद्रही दिसतो. समुद्रावरही जाऊ टाईम असेल तर. आम्हाला इथे मोर दिसलेला आहे सुंदर असा. तर सकाळी सकाळी पिकॉकचं दर्शन झालं, एकदम भारी वाटलं. गाईस तर आता आम्ही चालले गाईस चेक पॉईंटवर आलो. आता तिकीट दाखवतो आणि आतमध्ये जातो. चेकिंग चालू आहे इकडे. वाव, आता आम्ही आतमध्ये आलो आहे. एंट्रीवरूनच एवढं भारी वाटतंय ना, तर आतमध्ये कसं असेल ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा आम्हाला वाघाचं पिल्लू दिसले. मांजर आहे. झाडांच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. हे बघू शकता कशाचं झाड आहे आणि काय ते पण सर्व दिलंय. एकदम मस्त आहे. मला तर भरपूर आवडला आणि रात्रीच्या टायमाला आले तर अजून सुंदर दिसतो. आम्ही सकाळी का आले कारण की नंतरला ट्रेनला भरपूर रश होते आणि आज संडे पण आहे. सकाळी सकाळी तेवढं ट्रेनला रश नव्हती, सकाळी आलो म्हणून सकाळचा स्लॉट आम्ही बुक केलेला. गाईज आता चालून थोडे फोटो काढू, पुढे दाखवते तुम्हाला मी. गाईज ही दोघं पुढे पुढे पळतात आम्हाला टाकून मागे. हा गाईज माझा आउटफिट बघा गाईज. तर गाईज आता आम्ही ड्रोनची तयारी करतोय. ड्रोन उडवायला सांगितलंय. तुला काय प्रॉब्लेम आहे? चलो गाईज ड्रोन का शॉट लेते हैं.
तिकडे ड्रोन उडवलेला आहे. टाइम संपलाय, आम्हाला जावं लागेल. पुढे पण फिरायचं आहे कारण की इकडेच नाही. तर चला पुढे बघूया. हेअरस्टाईल इग्नोर करा, ते असे झाले डिले. थोडे फोटोज काढताना असे केसवरती खालती थोडे गेले तेव्हा ते असे झाल्यात. आणि हा ट्रॅक आम्हाला खूप आवडला आणि इथून समुद्र पण दिसतो. आता तुम्हाला नसेल दिसत, मला दिसतोय. आणि तुम्ही पण विजिट करा, खूप छान आहे. आणि सकाळच्या वेळी विजिट करा, होईल तर रात्री पण करा. रात्री मस्त लाईटिंग असते तेव्हा पण मस्त असते फोटोसाठी. आपण जाणार आहोत मिनी बनारसला. तर पुढे पण ब्लॉग असाच कंटिन्यू करत राहा. आणि ब्लॉग आवडेल तर ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मला फ्लावर पाहिजे होता आणि जातावेळी आम्हाला पडलेलं भेटलं. पण नाही घेतला जोडीला कारण की फोटो काढायला सगळी बिझी होती. कोण ड्रोन शॉट घेत होतं कोण काय. तर आम्ही एकटीचेच फोटो काढलेत. जोडीला फोटो नाही आले, ब्लॉगमध्ये घेते. वरती पण काहीतरी पॉईंट आहे बट तो बंद आहे सध्या. आणि आमचा टायमिंग संपला आहे, आता आम्ही बाहेर जातो. आणि मिनी बनारसला आता आपण जाताना मी तुम्हाला दाखवते. आम्ही आलो, आता गर्दी बघा. आता तुम्हाला गर्दी दाखवते मी मागची. आता लाईन लागली आहे ऑलरेडी. दुकानात गेले काहीतरी खाऊ घ्यायला आणि पाणी घ्यायला. तर आता आम्ही हँगिंग गार्डनला चाललो आहे. पहिले प्लॅन आमचा थोडा हे झाला आहे, पहिले हँगिंग गार्डन बघूया आणि त्यानंतर खाली बीच आहे, खाली बीचवर जाऊ आणि त्यानंतर मग मिनी बनारस. ठीक आहे. मी हँगिंग गार्डनमध्ये एंटर केलं आहे आणि एवढं भारी दिसते इथूनच, मस्त. हँगिंग गार्डन इकडे पुढे पण ब्लॉक चालू आहे. ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे गाईज. ग्रीनरी बघू शकतो, एकदम भारी. आम्हाला फोटोसाठी पॉईंट भेटला आहे मस्त एक नंबर. पण तो मालाबार हिल पॉईंट जो आहे तो इथून पण दिसतो. काले काले येतात तुम्हाला दाखवते मी. आणि एकदम मस्त आहे. गार्डनमध्ये पण व्हिजिट करा आले तर नक्की. हे बघा, इथे होतो ना आपण अगोदर. तिथे असा सिटिंग एरिया आहे आणि पक्ष्यांची सुंदर सुंदर आवाज. वरती ते उडत आहे बघा, ईगल. एकदम मस्त मस्त. आम्हाला फोटो काढायचे आहेत, फोटो काढतो आणि तुम्हाला भेटतो. ही बघा, ही पण इथे फोटो काढते. ती लोक पण तिकडे त्यांचं चालू आहे. गार्डन तर भरपूर सुंदर आहे, हिरवं गार एकदम. सर्वांना आवडेल, विजिट नक्की करा या गार्डनमध्ये. थोडं फोटो वगैरे शूट करतो आणि तुम्हाला भेटतो. थोडे फोटो तर काढणे जरुरी आहेत ना इंस्टाग्रामसाठी, तर ते करतो आणि तुम्हाला भेटतो. गाईज, आम्ही रात्रीपासून काही खाल्ले नाही, तर आता आपण खाऊया. इंग्लिश अंकल आंटी दिसल्यात आम्हाला, ते आम्हाला लाजले बघून. आम्ही व्हिडिओ काढत होतो. तर मागे आहे लोटसचं पॉन्ड, तर आपण ते बघायला जाऊया. काहीतरी खाऊया, पहिले भूक लागले गाईस. तर आता आम्ही खाण्यासाठी काहीतरी बेंच वगैरे बघतो आणि तिथे बसून खातो. हे काय आहे कमेंटमध्ये सांगा मला. तुमचं जनरल नॉलेज टेस्ट होणार आहे आज. आणि आता आम्ही जागा शोधतो खाण्यासाठी आणि खातो आणि तुम्हाला भेटतो. इकडून पण ते दिसतं ट्रेल मालाबार हिल्सचं. वाव, खूपशी मुलगी आहे, खूप छान दिसते ती. तिकडे आमची वडापाव पार्टी चालू आहे. खाऊन वगैरे झालं आहे आणि आता तुम्हाला लोटसचा पॉन्ड दाखवते मी. चला. गाईज, हे बघा लोटस, एकदम प्रिटी. मला फ्लावर भरपूर आवडतात. अगीश बाई झोपलेला आहे. इथे आम्ही सर्व आता बूटमध्ये जातो. पुढे बूट आहे समोर. तर आता आम्ही आलोय या शूजकडे, काय बोलतात, जुता. इकडे आलोय आणि याच्यात जाऊन व्ह्यू बघूया. अंकल बघा कसे धावत आहेत. त्यांची पोरगी पण धावते. मग पोरगी आहे का पोरगं काय माहिती.
दिदी लोक शूजमध्ये गेली पण आणि आम्ही इथे खाली राहिलो फुलांच्या जोडीला फोटो काढताना. आपण पण जाऊया वर आणि मी तुम्हाला दाखवते. इकडे समोर आणि त्या साईडला दोन्हीकडे गार्डन आहेत. तर आम्ही तिकडच्या गार्डनमध्ये होऊन आलो. आता यावाल्या याच्यात जाऊया. काहीच तर हे सेकंड गार्डन आहे. तिकडचं आपण बघितलं आणि आता हे दुसरं वालं. व्हरायटी ऑफ फ्लावर तुम्हाला बघायला भेटेल. आहे इथे भरपूर सारे फॉरेनर लोक आल्यात आणि तो गाईड त्यांना समजवतोय इथे काय कोणी बांधलंय ते सर्व. आणि आम्ही इथे फिरतो, फोटोशूट करतो आणि मोबाईलची चार्जिंग पण उतरायला आले. दीदीचा फोन आहे त्याच्याने ब्लॉक करेन. मग अजून काय गाईज हा गार्डन भरपूर मोठा आहे. एक्सप्लोअर करणार आणि ऊन पण भरपूर येत आहे. सो इथे फॉरेनर भरपूर आलेत फिरायला. बघा मोठा आहे. या आणि एक्सप्लोअर करा. आता ऊन आहे भरपूर तर आम्ही तर बस झालं आता आम्हाला. बसतो एका जागेवर. अरे ईगल आहेत. तो खाली पण एक पक्षी आलाय काय माहिती कोणता आहे. कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर. हे वालं गार्डन झालं. आता आपण मिनी बनारस फिरूया वाळकेश्वर. इथून टॅक्सी घेऊन जाऊया तिथे घाट बघायला. चालत चालत जायचं. टॅक्सीवाल्यांनी सांगितलं गाडी आतमध्ये नाही जाणार तर तुम्ही चालत चालत जा. हां कारण की इथे भरपूर साऱ्या गाड्या चालल्या. आम्हाला खोटं बोलला तो. तर आता आम्ही मंदिरात चाललो. मस्त ते मंदिर एकदम सुंदर. आतमधून दाखवतो तुम्हाला. छोटे गल्ल्या आहेत आणि आम्ही आता व्हिडिओ आणि फोटो काढून भरपूर कंटाळलोय म्हणून मी थोडंच दाखवते. गाईज हे आहे ते गंगा घाट. पाहू शकता गर्दी. क्रेज होता भरपूर याचा पण हे एवढं मला आवडलं नाही. हां हम बनारस आ चुके है. आहे ते गंगेचं घाट आणि आम्हाला बिलकुल नाही आवडलं हे. इथे बघा कसा कचरा पट्टी आहे. व्हिडिओमध्ये असं दाखवले की काय किती छान आहे आणि खूप कचरापट्टी. आम्हाला नाही आवडलं हे. साफ करवा भाई आहे लवकर. भाग बघा किती सुंदर वाटतोय आणि हा इकडचा भाग बघा पूर्ण कचरा टाकलेला आहे. आम्ही थकलोय आणि थोडेसे रेस्ट करायला मी इथे बसलो आणि आता ड्रोन उडवतात तिकडे. हे मागे बघा कसे बसलेत. माझा फोन ना स्विच ऑफ झाला त्यामुळे मी आता दीदीच्या फोनने व्हिडिओ काढणार आहे. टाटा टाटा करतो आता. चला जाऊया इथून बाहेर निघू आणि काहीतरी खाऊ वगैरे झालं. आता आम्ही घरी चाललो आणि माझा डोळा भरपूर लाल झाला आहे. मला झोपेची भरपूर आवश्यकता आहे तर आता ट्रेन पकडतो आणि घरी जातो. गाईज आता ट्रेनच्या प्रवासानंतर आता आम्ही हॉटेलमध्ये आल्यात खायला काहीतरी. विरारला आले आम्ही डायरेक्ट आणि मग इथून खाऊ रॅपिडोने घरी जाऊ. आता ऑर्डर करतो काहीतरी आणि मग खाऊ. आमचं जेवण चालू आहे.